तूस आहे ते तुसाचे पैसे तर तुम्ही अगदी 2 टन तूस टाकली, त्याचा अगदी 18-20 हजार रुपये बिल झाले तरी ते खातातनं ते तुमचं कव्हर होतं. पूर्ण मॅनेजमेंट कामाला लागलेलं असतं. पूर्ण जेवढा चिक्स टाकलेला आहे हॅचरी मधून पक्षी निघाल्यापासून ते लिफ्टिंग होईपर्यंत, दुसरी बॅच ची तयारी बर्निंग करेपर्यंत पूर्ण मॅनेजमेंटला रोजच्या रोज फार्मर, सुपरवायझर आणि त्यांचे वरचे मॅनेजमेंट रोजचं हे सगळं टच मध्ये राहूनच करावं लागतं. त्यानंतर काय असेल ते बिल आपल्याला भेटते 8 ते 10 दिवसामध्ये. आणि पुढचं आपलं शेड तयार झालेले बर्निंग सुपरवायझरने एकदा रिपोर्ट दिला की कंपनी पुढे बुकिंग करणे वगैरे सगळं भांडवल कंपनीच लागतं. एखाद्याला क्षेत्रामध्ये यायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये यायचं असेल, तर त्याने कंपनी कशी निवडावी, कोणती निवडावी? आरडी सारखे मोठे आजार आहेत की जे एका दिवसात पूर्ण तुमचे शेड संपवू शकतात. रिझाईन केला जॉबचा 2019 मध्ये. माझं स्वतःच हे शेड, ही जागा खरेदी करून बांधकाम केलं. मग तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अजून एका शेतकऱ्याची भेट घ्यायला आलेलो आहोत, ज्यांनी पुन्हा एकदा आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल आपण शेतकऱ्यांशी भेटत असतो. आणि आज आपल्यासोबत असेच एक शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं पहिले आम्हाला माहिती सांगा की तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कोणतं? माझं नाव महेश ज्ञानदेव साळुंखे, गाव अंबड, संमत कोरेगाव. तर तुमचं मला पहिलं सांगा, शिक्षण किती झालंय? माझं M.Com झालेलं आहे. शिक्षण झाल्यानंतर दुसरं नोकरी वगैरे तुम्ही शोधली का कुठे? हा, मी BST मध्ये मुंबईला जवळजवळ 2011 ते 2018 पर्यंत जॉब केला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला. मग त्यानंतर याचं कधी या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळाला की आपण पोल्ट्री फार्मिंग व्यवसायाकडे आपण वळले पाहिजे? 2018 मध्ये मी माझ्याकडं म्हणजे मला सुरुवातीपासून आवड होती, आणि परंतु कसं झालेलं, अनुकंपातून वडिलांच्या जागेवरती मला जॉब भेटला BST मध्ये. म्हणून मी तिकडे जॉबला गेलो. पण एक डोक्यात होतच पोल्ट्री, म्हणजे जवळजवळ 2007-08 पासूनच, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच विचार होता की पोल्ट्री करायचीच. त्यानंतर जॉब भेटला अनुकंपात. त्यानंतर मग 2018 मध्ये एक पोल्ट्री आपण बर्गेवाडी खेडमध्ये एक 6000 स्क्वेअर फूट एक पोल्ट्री आपण एक जवळजवळ 2 वर्ष ह्याच्यावर भाडे तत्वावरती चालवली. आणि त्यानंतर मग जॉबला म्हणजे इकडे लेबर ठेवून असं करत होतो. म्हणजे मुंबईमध्ये जॉब करून थोडे दिवस लेबर ठेवून केलं, आणि त्यानंतर रिझाईन केला जॉबचा. 2019 मध्ये माझं स्वतःच हे शेड, ही जागा खरेदी करून बांधकाम केलं. मग ज्यावेळेस तुम्ही जॉबला सोडलं त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि तुमची पोल्ट्री फार्मिंग मध्ये तुम्हाला किती नॉलेज आलेलं त्यावेळेस? ज्यावेळी मी भाड्याने पोल्ट्री घेतलेली त्यावेळी मला काहीच नॉलेज नव्हतं, म्हणजे कसलंच नॉलेज नव्हतं. म्हणजे कधी पोल्ट्री एखादी दुसरी गावातली आहे पोल्ट्री 1-2 वेळा गेलो असेल, याच्या व्यतिरिक्त कधी पोल्ट्रीत गेलोच नव्हतो. स्वतः डायरेक्ट म्हणजे सुरुवातीला भाड्याने पोल्ट्री घेतली. काही कसं ब्रुडिंग असते, कसं त्याचं मॅनेजमेंट असतं, काही नाही. जे सुपरवायझर सांगत होते याच्यामध्ये सुरुवातीला संधी दिलेले विश्राम फाळके, आटोल फार्मिंगचे मालक, त्यांनी एक विश्वासानं त्या पोल्ट्रीला, म्हणजे आपल्याला काही माहित नसताना त्यांनी सुरुवातीची पहिली संधी दिली. मग त्याच्यावरती त्यांच्याकडूनच नॉलेज असायचं, काय करायचं काय नाही, दिवसाचं काम, कुठल्या दिवशी कसं काम, कुठले लस, कसं मॅनेजमेंट करायचं, काय त्यांचे सुपरवायझर, त्यांचं मॅनेजमेंट होतं. त्या ह्याने आपल्याला ते मार्गदर्शन करत तसं आपण पुढे चालत गेलो. त्यांच्यासोबत आपण जवळजवळ एक 10-12 बॅच काढल्या. त्यानंतर मग हे स्वतःचं शेड चालू झालं, लॉकडाऊन पडलं. मग त्यावेळी तिकडचं ते शेड आपण भाड्याचं सोडून दिलं, कारण लेबर दोन्ही ठिकाणी मॅनेज होणं प्रॉब्लेम होतं. लेबरची लय अडचण आहे ह्या क्षेत्रामध्ये. म्हणून मग स्वतः करायचं म्हणून ते शेड, म्हणजे त्याचं अग्रीमेंट संपवलं आणि स्वतःच पोल्ट्री आणि सगळं, म्हणजे मग स्वतःच्या ह्याच्यावरती चालू केलं आणि भाड्याचं शेड बंद केलं ते. तर मला सांगा, मग हे शेड, तुम्ही शेडची रचना कशी केलेली आहे आणि एकूण मिळून खर्च किती आला याला? हे शेड 2019 मध्ये पूर्व पश्चिम एक 7000 स्क्वेअर फूट आहे. आणि त्यावेळेचा मार्केटचं जरा थोडस कॉस्टिंग, कसं लोखंड पत्रा कॉस्टिंग बऱ्यापैकी म्हणजे हिशोबात होतं. त्यावेळेचा खर्च आपल्याला एक 16 लाखापर्यंत आला होता. सध्याची कंडिशन, आता माझ्याकडे अजून जागा शिल्लक आहे, पण मी दुसरं शेड बांधू शकत नाही, कारण तेव्हाचं कॉस्टिंग आणि आताच्या कॉस्टिंग मध्ये जवळजवळ दुप्पट म्हणजे हे झाले, वाढ झालेली आहे. आता हे शेड मला बांधायला कमीत कमी 25 लाख पण पुरणार नाही. म्हणून मी आता दुसरं शेड बांधणं हे माझ्यासाठी म्हणजे आता तेवढं हे नाही. आपण काय बघतोय की शेड बांधण्यासाठी खर्चाचं नियोजन काही काय होत नाही, त्यामुळे ते या क्षेत्रात होत नाहीत. मग तुम्ही काय सांगाल, तुम्ही हे जे निवडलं, म्हणजे तुम्ही बांधकाम सगळं केलं, त्यासाठी पैशाची जुळवणी कशी केली?
सुरुवातीला तर माझे काही जॉब सोडलेले तर थोडी शिल्लक होती आणि जिल्हा बँक विकास सेवा सोसायटी आंबवडे जिल्हा बँकेच्या मार्फत पोल्ट्रीसाठी लोन केलं होतं आणि काही योजना होत्या अण्णासाहेब पाटील वगैरे हे ते पण त्यावेळी ते एवढ्या काय मुंबईला असल्यापासून सुरुवातीला म्हणजे माहित नव्हतं इकडचं योजना तशा योजना आहेत म्हणजे तुम्हाला अण्णासाहेब पाटील असतील अजून कास्टसाठी वेगळ्या असे बऱ्याच योजना आहेत पण मी त्या योजनेचं कुठल्याच योजनेतनं न जाता विकास सेवा सोसायटीतनं केलं होतं आणि तेवढा एक आणि एका पतसंस्थेचं केलं होतं लोन अशा पद्धतीनं म्हणजे पैशाचं नियोजन केलं होतं. तर मला सांगा ते लोन तुम्ही घेतलेलं मग ते यामध्ये रिकव्हर होण्यासाठी किती टाइम लागतो? रिकव्हर होण्यासाठी म्हणजे वार्षिक आपले जाणार एक 6 बॅच मध्ये तुमचा इतर खर्च येतो तरी तुमचे 3 वर्ष तरी कसे पण त्यामध्ये हे होतात म्हणजे तुमचं कर्जाचे जे ते पण तुम्ही रेग्युलर तुमचं मॅनेजमेंट कसं आहे तुम्ही बॅच कशा काढताय त्याच्यावरती कारण ह्या फील्ड हा कसा लाईव्ह बिझनेस आहे ह्या फील्ड मध्ये तुम्ही असं ठरवू शकत नाही की माझा एवढा पक्ष आहे मग एवढं वजन देईल एवढं म्हणजे टनेज जाईल आणि एवढं बिल मला येईल याची काही गॅरंटी नाही. क्लायमेट काली वेगळं होतं आज वेगळं आहे तुम्हाला मार्केट वेगळं आहे कुठल्याच गोष्टीला तुम्ही म्हणजे गृहीत धरू शकत नाही पोल्ट्री व्यवसायामध्ये हा लाईव्ह बिझनेस आहे जोपर्यंत तुमचा पक्षी इथून भरून गाडीत जात नाही आणि गाडीतनं तो म्हणजे ट्रेडरच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत काहीच गॅरंटी नाही. आज संध्याकाळी लिफ्टिंग असेल तरी तुमच्या दुपारच्या टायमिंग मध्ये तुम्हाला जर हिट स्ट्रोक बसतोय अजून कशाची मॉर्टॅलिटी होते त्याच्यावरच पूर्ण सगळा हा म्हणजे बॉयलरचा जो व्यवसाय आहे तो पूर्ण म्हणजे कसा पक्षी तुमचा कितीपर्यंत तुमचं मॅनेजमेंट कसं आहे आणि पक्षी कसा वेट देतोय किती फिडिंग करतोय त्याच्यावर आहे सगळं तुम्ही काहीच गृहीत धरू शकत नाही. मला सांगा तुमच्या इथे जेव्हा पहिली बॅच आलेली त्यावेळेस काय अनुभव आला तुम्हाला? माझ्याकडे ह्या शेडला तर मी अनुभवातच होतो जवळजवळ 12 बॅचेस मी भाड्याच्या शेडवरती केलेल्या त्यामुळे ह्या शेडला मला तसं काय हे झालं नव्हतं काय त्यावेळी मी बऱ्यापैकी म्हणजे सगळं मला होतं नॉलेज. त्या शेडला ज्यावेळी पहिली बॅच आलेली त्यावेळी काहीच मॅनेजमेंटचं हे नव्हतं मी दुसरेच मग सुपरवायझर जे सांगत होते तशा पद्धतीनं तसं चिक्सचं वगैरे मॅनेजमेंट करत होतो त्याच्यासाठी म्हणजे तेवढं नॉलेज नव्हतं तर पहिली बॅच तेवढी काही हे गेली नाही बऱ्यापैकी जमतेम गेली होती एवढा त्याच्यात आपल्याला हे करता आलं नाही म्हणजे क्लायमेट वगैरे व्यवस्थित होतं सगळं व्यवस्थित होतं पण आपल्याला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे पहिली बॅच पहिला दिवस ती तिथूनच सुरुवात होती कोणाच्या शेडला जाणं किंवा कोणाला चौकशी करणं काय करायचं काय नाही जे सुपरवायझर सांगतील जे मॅनेजमेंट सांगेल ते म्हणजे तुम्हाला आधी जे तुम्ही प्रॅक्टिस केलेली त्याच्यातून तुम्हाला अनुभव आलेला. जवळजवळ मी दुसऱ्या शेडला 12 बॅचेस काढून मग माझं स्वतःचं शेड उभं केलं. ज्यावेळेस आपल्या इथं पिल्लं येतात पक्षी येतात त्यावेळेस मला सांगा त्याच्या आधीचं पूर्व नियोजन काय असतं शेड? त्याच्या अगोदरचं म्हणजे पहिली बॅच तुमच्या आधीचे गेलेले असते ते शेड पूर्ण धुवून घेणं चुना मारणे निर्जंतुकीकरण बर्निंग वगैरे असते ती कंपनी बर्निंग करून जाते त्यानंतर चुना मारून झाल्यानंतर तूस मागवल्यानंतर त्याचं एक ब्रुडिंग म्हणजे त्याला हिटसाठी पूर्ण पडद्याचं नियोजन करणे आणि त्याला ब्रुडिंग बनवणे म्हणजे त्याला बल वगैरे जोडून हिटचं पूर्ण प्लॅनिंग करणे जेणेकरून चिक्स आल्यानंतर एक 5 ते 6 तासामध्ये चिक्स म्हणजे हॅचरीज मधून आपल्याकडे पोहोचवतात त्यामुळे त्याला तेवढं बाहेरचं क्लायमेट मेंटेन व्हायला वेळ जातो म्हणजे ब्रुडिंग वगैरे तयार करणे पूर्ण पाणी भरून ठेवणे गोड पाणी वगैरे हे सगळं आपल्याला करावं लागतंय. त्यानंतर आलेले चिक्सचं म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीने बाहेरच्या क्लायमेटचं हे होणं थंडीचा म्हणा किंवा पावसाचा कुठला हे होणार ते सेट व्हायला जवळजवळ कमीत कमी 4 दिवस तरी त्याला ब्रुडिंग पूर्ण टाईट लागते. मला सांगा ही तूस जी असते त्या तुशीचं महत्व काय असतं ती मागवण्याची प्रोसेस काय असते? तूस जी असते ती तूस म्हणजे भाताचा तो कोंडा असतो म्हणजे साळ गाळल्यानंतर जे खाली राहते ना त्याचा कोंडा असतो मग त्याचा काही लोकांनी व्यवसाय आहेत म्हणजे तूस सप्लाय करायचा ते कोकणातून आणत असतील किंवा जिथं राईस मिल आहे तिथून ते म्हणजे कलेक्ट करतात आणि त्यानंतर त्यांचे स्टॉक असतात असे बरेच लोक आहेत आपल्या भागात पण आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो मग त्याचा दर पावसाळ्यामध्ये थोडासा वाढता असतो बाकी रेग्युलर असतो म्हणजे एक सरासरी 9 ते 10 रुपयांनी हे तूस किलोला मिळते सरासरी एवढ्या शेडला माझ्या 7,000 स्क्वेअर फुटला मला 1-2 टन तूस लागते तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो जे तूस सप्लाय करतात मग त्यांचे ते तूस आपल्याला जागेवरती पोहोचवते. मला तुम्ही सांगितलं की 9-10 रुपये किलोनं आपल्याला तूस भेटते तर मला सांगा ज्यावेळेस आपल्याला पहिली बॅच जाते त्यानंतर तुशीचं तुम्ही काय करता आणि त्याचा विकताना जो रेट असतो तो काय असतो? हे तूस काय होतं हे जे तूस आणल्यानंतर ते म्हणजे राईस मिल मधून येते त्यामुळे एकदम व्यवस्थित सगळे पांढरे शुभ्र असते ज्यावेळी पक्षी त्याच्यामध्ये येतो तो जवळजवळ 50 दिवस राहतो त्याच्यामध्ये म्हणजे ड्रॉपिंग वगैरे असते त्याचं किंवा इतर काय पाणी वगैरे म्हणजे लूज झाले असतात पाईपचं कधी कधी ह्या सगळ्या ह्याच्यातनं ते
तूस राहतच नाही, त्याच्यानंतर त्याचं ते खत बनतं, त्याचं ड्रॉपिंग पक्ष्यांचं त्याच्यामध्ये येऊन त्याचं खत होतं. आपण त्याचं रॅकिंग करत असतो रोज, म्हणजे वातावरण जसं असेल तसं आपण त्याचं रॅकिंग करतो जवळजवळ 30 ते 35 दिवस. त्यामुळे ते तूस राहता आहे ना, त्याच्या तुसाचं पूर्ण विघटन झालेलं असतं, त्याचं पूर्ण खत तयार झालेलं असतं. मग त्या खताचं ज्यावेळी बॅच जाते आपली, ते खत शेतकरी मग ऊसासाठी, आल्यासाठी, टोमॅटो, बऱ्याच पिकांना त्याचा चांगला रिझल्ट आहे. तर शेतकरी आम्हाला कॉन्टॅक्ट करतात किंवा आम्ही शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करतो किंवा आमचे व्हॉट्सअपला स्टेटसला वगैरे हे करून, किंवा लोकांना आता माहिती झालं की यांच्याकडे पोल्ट्री आहे, त्यांच्याकडे खत भेटतं. पावसाळ्यातल्या 2 बॅचेसला प्रॉब्लेम होतो, कारण रस्ते नसतात, लोकांना मशागत करायला म्हणजे चान्स नसतो. त्यावेळी ते आम्ही स्टॉक मग डेपो वगैरे मारून ठेवतो किंवा त्याच्या पोती भरून ठेवतो. आणि आम्ही ट्रॉलीवरती ते खत विकतो किंवा गोणीवरती विकतो. गोणी आम्ही विकतो एक 100 रुपये, जसा म्हणजे पुढं मार्केट असेल 100 रुपये ते अगदी 150 रुपयेपर्यंत पण विकतो. आणि ट्रॉली असते ती एक 4000 ते 5000, 5500, जसं पुढं मार्केटमध्ये त्याची डिमांड असेल त्या पद्धतीने ते हे करतो, विकतो. तर मला तुम्ही जसं पहिल्यांदा सांगितलेलं की तुम्ही रिझाईन केलं, जॉबला तुम्ही होता ते रिझाईन केलं, मग त्यावेळेस जे आपल्यासोबतचे जे व्यक्ती असतात ते तुम्हाला काय म्हणायचे की जॉब सोडून तू आता परमनंट हे करतोयस, मग त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय विचार चालू होते? कारण की अशी काहीशी परिस्थिती काही जणांच्या जीवनात पण येत असते. बरोबर. जॉब सोडत असताना पहिला म्हणजे फॅमिली सोडलं तर मी इतर कोणाशी चर्चा जास्त केलीच नाही. माझी फॅमिली असेल, थोडे जवळचे नातेवाईक असेल तेच, नाही तर मी इतर, कारण एका चर्चेला चर्चेत तुमचा निर्णय जर तुम्ही हे करायचा असाल, तुम्ही चर्चेत नाही गेला की चर्चेला बरंच म्हणजे त्याच्यामध्ये हे पडत जातं. त्यामुळे मी त्याच्यावरती जास्त चर्चा केली नाही. माझे काय थोडे नातेवाईक असतील 2-4 तेवढे, माझी फॅमिली, या लोकांशिवाय मी अजून जास्त अशी चर्चाच कुणाशी केली नाही. त्यामुळे माझा निर्णय फिक्स होता, जे काय होईल ते म्हणजे पुढे बघता येईल. कारण माझी परमनंट होतो, जॉब होता चांगला, माझे म्हणजे राहण्याची व्यवस्था मुंबईमध्ये, सगळं म्हणजे तिथं मला ते जमत होतं. कारण मी पहिल्यापासून शिक्षण वगैरे पण माझं मुंबईमध्ये झालेलं बरेच वर्ष, 11वी-12वी पर्यंत. त्यामुळे मला माझ्यासाठी हा भाग नवीन होता. म्हणजे तसा म्हणजे मला शेती म्हणा, पोल्ट्री हे काहीच नव्हतं. मी पहिल्यांदा हे चिक्स आले त्यावेळी मी पहिल्यांदा हात लावला होता. मी कधी अशी बाहेर लोकांच्याकडे घरी पाळलेलं असते कोंबड्या तसलं काय माझ्याकडे कधीच नव्हतं, कुठली गुरं बिरं. त्यामुळे माझा कधी तसा संबंध झाला नाही कुठल्या कोंबड्या असा हात लावणं, किंवा तो पहिलाच अनुभव होता. पहिल्यांदा चिक्स आले तो पहिलाच अनुभव, मी पिल्लं पकडणे किंवा कोंबड्या असं त्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मी जास्त चर्चा करणे, त्याच्यावरती कोणाचा सल्ला घेणं हे मला काय तेवढं हे वाटलं नाही, कारण माझा निर्णय ठरला होता. मला सांगा, तुमचं आता हे पोल्ट्री फार्म आहे, पण तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आला त्यावेळेस तुमच्यासोबत पोल्ट्री फार्मच्या व्यतिरिक्त अजून काय काय होतं? ना, माझी शेती होती. शेती मी ऊसाचं आल्याचे पीक असायचे, मी नोकरी करत शेती बघत होतो. एकूण किती शेती होती? माझं 5 एकर क्षेत्र आहे आणि वडिलोपार्जित, आणि ही 1 एकर जमीन मी पोल्ट्रीच्या बांधकामासाठी आणि रस्त्यावरती, म्हणजे रस्त्याला लगत पाहिजे क्षेत्र, म्हणून माझं क्षेत्र जे याच्या पाठीमागे आहे, तर तिथं वाहनं जाणं पावसाळ्यात ते सगळं शक्य नव्हतं. म्हणून मी ही जमीन विकत घेऊन, मग रस्त्याला लगत आहे म्हणून विकत घेऊन हा व्यवसाय केला. आणि नोकरी सोडली त्यावेळी किंवा त्याच्या आधी शेतीच आणि नोकरी असंच हे होता. आपल्यासोबत आपण जेव्हा पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय देतो त्यावेळेस आपल्याकडे भरपूर असे ऑप्शन असतात, मग तुम्ही त्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करायचे हे का निवडलं? नाही, मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरुवातीला केलं. ज्यावेळी मी भाड्याने पोल्ट्री घेतली त्यावेळी एक काय अनुभव नसताना ती सुरुवात केली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. त्यावेळी मी 12 बॅचेस केल्या. त्याच्यानंतर मी माझ्या ह्या नवीन शेडला 3री बॅच होती आणि लॉकडाऊन पडलं. त्याच्यानंतर जवळजवळ लॉकडाऊन मध्ये 7-8 महिने पूर्ण बंद राहिलं. आणि नंतरच एकच बॅच झाली आणि माझा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे माझं हे क्षेत्र खरेदी होतं, त्याच्यामध्ये म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम झाल्यानंतर मला जवळजवळ म्हणजे कोर्टामार्फत किंवा असं चर्चेतनं विषय सोडवायला जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष गेली. त्यावेळी मी स्वतःच पण केलं होतं, ओपन फार्मिंग केलं होतं. ओपन फार्मिंग मी 2021-22 मध्ये अंदाजे केलं होतं. त्यावेळी मला त्याच्यामध्ये मी 1000च्या सायकल बनवलेल्या, 1000च्या 2 सायकल बनवलेल्या. माझे शेड मोठे, तेवढ्या त्या 2 सायकल म्हणजे माझं शेड पण रिकामं राहत होतं. 7000 स्क्वेअर फूट आणि 1000च्या 2 सायकल बनवायचे म्हणजे लय तर त्यांना 3000 स्क्वेअर फूट जागा राहायची. राहिलेले 4000 स्क्वेअर फूट शिल्लक राहायचे. त्या 4000 मध्ये तेवढा 4000 पक्षी टाकणे एवढी माझी काही भांडवलाची तयारी नव्हती. पण ज्यावेळी माझ्याकडे तो 2000 पक्षी होता, सायकल होती, एका बॅचला मला चांगले पैसे भेटले. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जात होती 90 रुपये आणि त्यावेळी मार्केट चाललं होतं 100 रुपयाच्या दरम्यान चालेल. ते एका बॅचला बऱ्यापैकी म्हणजे थोडं बरं वाटलं, म्हणजे पैसे भेटले.
जास्त नाही भेटले पण भेटले, पण दुसऱ्या बॅचला ज्यावेळी हे झालं त्यावेळी मार्केट कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जात होती 90 रुपये, 90 ते 100 रुपये, आणि मार्केट आलं होतं 70 रुपयावरती. त्यावेळी मी जवळजवळ एका बॅच मध्ये एक 3 ते 4 लाखापर्यंत लॉस गेलो होतो ओपन फार्मिंग मध्ये. म्हणजे तिथं आम्ही बारामती अॅग्रोचं फीड घ्यायचो, चिक्स घ्यायचो, बाहेरनं सगळं विकत होतं. मॅनेजमेंट आमचं असायचं, सेल आम्ही ट्रेडरला करायचो, पण कसं होतं मार्केटचा रेट काढणं काही कंपन्या आहेत त्या कंपन्या ठरवते, ते आपण ठरवू शकत नाही. आपला माल असला आपण करत असलो तरी ते ठरवणार काही कंपन्या आहेत. त्याच्यानंतर ट्रेडर ज्यावेळी आपल्याकडून माल नेतो त्यावेळी त्याला तो माल म्हणजे त्या साईज मध्ये म्हणजे वाटला न्यावा, तर त्यानंतर एक मायनस असते, त्याच्यामध्ये 2-5 रुपये मायनस असतात. कारण कंपन्यांची ती पॉलिसी असते, ती 1-2-5 रुपये मायनस न हा व्यवसाय चालतो. असं नाही की रेट जर 100 रुपये निघाल तर 100 रुपयांनी जाईल म्हणून. त्यानंतर ट्रेडर आणि आपल्यामध्ये मार्केटिंगचं हे ठरतं की किती रुपये मायनस वगैरे. त्या सगळ्यामध्ये ओपन फार्मिंग मध्ये आम्हाला तोटा म्हणजे भरपूर तोटा झाला. त्या 1-2 महिन्याच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 3-4 लाख रुपये लॉस गेलो. मग त्यामुळे मग नंतर माझा रस्त्याचा प्रॉब्लेम 1-2 वर्षांना ज्यावेळी सॉल्व्ह झाला त्यावेळी मी परत मग ओपन फार्मिंग कडे वळायचा म्हणजे विषय सोडून दिला. कारण सगळं विकत, त्यानंतर होणारी मॉर्टिलिटी, त्यानंतर मार्केट, या सगळ्या गोष्टी फेस करणं नाही तेवढं मला शक्य झालं. एकतर माझ्याकडे भांडवलाची अपूर्णता असल्यामुळं मी शेवट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला वळलो. त्या दरम्यान मला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सुरुवातीला पण मला म्हणजे ज्यावेळी नॉलेज नव्हतं जास्त त्यावेळी बरे पैसे भेटत होते, त्यानंतर थोडे चांगले भेटायला लागले. आणि आता मी प्रीमियम सोबत आहे, जवळजवळ 1-2 वर्ष आले. आत्ताच जे माझे हे आहे 2 वर्षामध्ये म्हणजे वार्षिक उत्पन्न माझा अंदाजे माझ्या 5 बॅच जातात, तर वार्षिक उत्पन्न माझं 5 लाखापर्यंत कसंही जातं. म्हणजे आतापर्यंतच्या 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये माझी एकच बॅच आहे की ज्याचं मला बिल 27,000 रुपये आलं होतं. नाही तर आतापर्यंत सगळ्या बॅचेस आहेत माझ्या की मी 1 लाखाच्या वरती आहे 4,000 पक्षामध्ये. म्हणजे 50 दिवसाचं बिल माझं 1 लाखाच्या वरती आहे. कमीत कमी मला सांगा, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं असल्यावर खर्च किती येतो? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आपला काहीच खर्च नाही, आपण कंपनी सोबत अग्रीमेंट करतो. त्यानंतर काय नाही, जे काय असेल म्हणजे चिक्स असतील, फीड असेल, ते डॉक्टर येणं, सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं कंपनीच करते. आपला खर्च येतो काय, ही तूस मागवणे, लाईट बिल, तुमचं काय औषध असेल, बाहेरचे मेडिसिन जे कंपनीकडे काही वेळ असतात काही वेळ नसते, ते मेडिसिन आणणे. मग सरासरी तूस आहे ते तुसाचे पैसे तर तुम्ही अगदी 2 टन तूस टाकली त्याचा अगदी 18-20 हजार रुपये बिल झाले तरी ते खातात ना, ते तुमचं कव्हर होतं. तूस तुम्ही कशी विकता ते आम्ही सरासरी म्हणजे समजा मी 2 टन तूस टाकली त्याच्या आपण स्वतः विकू शकतो. हा, स्वतः खत ही तूस आपण स्वतः घेतो ना. कंपनी आपल्याला चिक्स देते, फीड देते, मेडिसिन देते, मॅनेजमेंट त्यांचं मॅनेजमेंटचे लोक येतात ते गायडन्स करतात. बाकी तूस, शेड, लाईट, पाणी आपलंच आणि तूस आपलीच. त्याच्यामुळे कंपनीचा आणि त्या खताचा काहीच विषय नाही. खत आपलं आपणच तूस घ्यायचे, आपणच खतातून ते कव्हर करायचं. मला सांगा, पक्षी जेव्हा येतात तेव्हा ते लहान असतात, मग त्यांची ब्रूडिंगची व्यवस्था कशी करता तुम्ही? ब्रूडिंगची व्यवस्था म्हणजे त्याला ते कोळसा वगैरे किंवा लाईटचे ब्रूडर असतात म्हणजे हिटर असतात, त्याने आपल्याला आपण त्यांना टेम्परेचर मेंटेन करतो. म्हणजे जसं वातावरण असेल, उन्हाळ्यातलं वेगळं, पावसाळ्यातलं, हिवाळ्यातलं, ते टेम्परेचर मेंटेन करणे. 8 दिवसाच्या आसपास त्याला ते तेवढ्या टेम्परेचर मध्ये बाहेरच्या वातावरणाशी त्याला मेकअप होईपर्यंत ते टेम्परेचरचं मॅनेजमेंट ठेवावं लागतं, पडद्याचं मॅनेजमेंट ठेवावं लागतं. आणि एकदा 8 ते 10 दिवसाच्या पुढे पक्षी गेला की आपण जागा त्याला वाढवत राहतो. कारण आलेल्या सुरुवातीच्या पहिल्या म्हणजे 4 गाळ्यामध्ये आपला 4,000 पक्षी, आता माझा समजा आता 5,000 पक्षी, बऱ्यापैकी मी 4,200च्या आसपासच पक्षी घेतो. ह्यावेळी जास्त आहे कारण वातावरण थंड आहे. तर सुरुवातीला आलेला पक्षी माझा 4च गाळ्यात असतो, माझे असे 24 गाळे. मग असं आपण एक 15-20 दिवसामध्ये पूर्ण 24 गाळे त्यांना जागा देतो. पक्षी जसा स्टेबल होतोय ह्या वातावरणात तसं तसं आपण त्याचं मॅनेजमेंट रोजच्या दिवशी बदलत असतो. त्याचं मॅनेजमेंट काही एकाच दिवशी आज हे करायचं ते आज हे नाही, त्याचं पूर्ण 45 दिवसापर्यंत रोजचं मॅनेजमेंट वेगवेगळं आहे. क्लायमेट वरती आहे, तुमचं क्लायमेट कसं असेल त्याच्यावरती आहे, दिवसाचं रोजचं शेड्यूल वेगळं आहे. मला सांगा, दररोज तुम्ही येता त्यावेळेस काय काय करता आणि तुमच्या सोबतीला कोण असतं का इथं काय? सुरुवातीला सकाळी येतो, माझ्याकडे लेबर होती सुरुवातीला, पण लेबर वरती मला काय ते परवडलं नाही. कारण लेबरला कसं असते, तुमच्या बॅचेस असू द्या नाही तर नसू द्या, लेबरचा मंथली पगार चालू असते आणि तुमच्या म्हणजे आता सध्या लॉटवरती कोण करत नाही. एकतर पहिली गोष्ट लेबर भेटत नाही, लेबर भेटली तर त्यांचे सरासरी मंथली त्यांना पगार हवा असतो. म्हणजे तुमचे चिक्स असू द्या नसू द्या काही पण असू द्या, कारण त्यांना थांबायला तर आहेच. जवळजवळ 15,000 ते 20,000 पर्यंत पगार मागतात.
लेबर. हम्म. मग आपली बॅच वर्षातले 5 बॅचेस जाणार. अगदी आपण 5 लाखाचं उत्पन्न जरी घेत असलो ती पण आपल्या बॅच बसल्यात तर, बॅच नाही बसल्या तर ते वेगळाच नुकसान आहे. पण सरासरी मग लेबरचा तसा हिशोब काढला तर लेबर जातोय 2 लाखापर्यंत. मग लेबर ठेवणं परवडत नाही. ज्यावेळी आपलं शेडचं समजा 10,000 स्क्वेअर फूट असतं, 20,000 स्क्वेअर फूट मोठी कॅपॅसिटी, तर ते आपल्याला परवडलं असतं की चला लेबरला पण तेवढा हाताला काम भेटते आणि तेवढा पगार आपल्याला परवडतो. 4,000 पक्षामध्ये सकाळचं 2 तास असते, संध्याकाळी 2 तास, दिवसभरात मधल्या काळात पाणी वगैरे बदल, म्हणजे सरासरी अगदी तेव्हा म्हणतो पहिले 8 दिवस थोडस एक 4-4, 5 तासाचं काम असते आणि एक 8 दिवसानंतर जसं आपण जागा देऊ, पूर्ण जागा देऊ, त्यानंतर तुमचं सकाळी काम 1 तास 2 तास, संध्याकाळी 2 तास, याच्यापेक्षा जास्त काम साधारणतः नसतं. काय काम असतं आपलं नक्की? सकाळी आल्यानंतर हे जे पाणी असते, आता ऑटोमॅटिक ऑटो सिस्टीम नाही आपल्याकडे, म्हणजे आपण ऑटो सिस्टीम EC शेडला वगैरे असते, तर हे जे पाणी असते वरच्या टाकीमधून आपोआप जसा पक्षी म्हणजे पेतोय तसं हे होत राहतं. ती भांडी साफ करून घेणे, परत त्यानं त्यातलं खराब पाणी ते म्हणजे खालची तुस वगैरे उडवतात, खत असते ती आतमध्ये, म्हणजे त्याला बसायसाठी थोडस कम्फर्टेबल होतात, त्यावेळी ते पंखाने त्याच्या घाण ओढवतात त्याच्यात. तर ते पाणी दिवसातून 3 वेळा भांडी, 2 वेळा तरी म्हणजे ते असे साफ करून घेणे, 1 वेळ ओतून घेणे आणि दिवसातून 1 वेळ खाद्य ओतणे, हे काम आपल्याला डेलीचं करणंच आहे. बाकी तुसचं रॅकिंग वगैरे, म्हणजे ते पण कसं उन्हाळ्यात आवश्यकता लागत नाही, पावसाळ्यामध्ये जरा मॉइश्चर पकडतं, तर पावसाळ्यामध्ये रॅकिंग कंपल्सरी दिवसातून 1दा-2दा म्हटलं तरी करावं लागतं. तर आतापर्यंत तुम्हाला किती वर्षाचा अनुभव झाला टोटल मला एक 5 वर्षाच्या वरती, 5-6 वर्षाचा अनुभव झाला. त्यामध्ये 2 वर्ष तुम्ही स्वतः केलेलं? 2 वर्ष हो. ओपन फार्मिंग आपण 2 वर्ष नाही केलं, ओपन फार्मिंग आपण 6 महिने केलं होतं आणि रेंटवरती पोल्ट्री आपण चालवली 2 वर्ष. ओपन फार्मिंग 6 महिने, म्हणजे पूर्ण जे ह्या 5 वर्षात जे 6 महिन्याचा कालावधी सोडला तर 4-5 वर्ष आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्येच आहे. त्यामध्ये कंपन्या वेगवेगळ्या झाल्या, 1-2-3 कंपन्यांसोबत अग्रीमेंट आपलं बदलत राहिलं. आपण एखाद्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये यायचं असेल, तर त्याने कंपनी कशी निवडावी, कोणती निवडावी? कंपनीचं कसं असतं, कंपनी कोणतीही निवडा, कंपनी निवडताना त्याचं कसं होतं, काय कंपन्यांचं आता बाजारात आहे ना, वर्षाला मी बघतोय असे आहे ना 2 कंपन्या 4 कंपन्या दरवर्षी येतात, आपण त्यातलेच असतात, म्हणजे हीच मॅनेजमेंट असते, ह्याच मॅनेजमेंट मधले काही लोक भांडवल घेऊन उतरलेले असतात. सगळ्या क्षेत्रात झाले तसंच, त्यांचं स्वतःच एक हे करतात, म्हणजे ब्रँड तयार करतात. मग काय होतं, ह्याचा महत्वाचा विषय कसं, कंपनी पुढच्या कंपनीचा मार्केट रेट बऱ्यापैकी सेम असतो, जेसी जो फार्मरला द्यायचा आहे वजनावरती तो बऱ्यापैकी सेम असतो, त्यात काय जास्त काय 2-5 पैशाच्या फरकाशिवाय वेगळा काय नसतोय. महत्वाचं येतं काय, कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, त्यांचं चिक्स कसे आहेत, फीड क्वालिटी काय ह्याच्यावरती. बाकी तुम्ही जेसी वगैरे तुम्ही जे म्हणता की आम्हाला कंपनी काय कॉस्टिंग देते, ते काय सगळ्यांचं सेम असते, कारण ते जास्त देऊन कुणाला किंवा कमी देऊन हे काय फरक नाही, म्हणजे त्यात काही जास्त फरक नसतो. कंपन्यांचं येणाऱ्या पेमेंटचं जे टनेज मध्ये जे ठरतं जेसी वगैरे, तो सेम असतो, 2-5 पैशाचा फरक. यामध्ये या व्यवसायात रिस्क काय असते? रिस्क म्हणजे सगळी रिस्कच आहे, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रिस्कच आहे. रिस्क म्हणजे कसं, वातावरण तुम्हाला कशा पद्धतीने देते, तुमचं येणारं पाण्याचा पीएच कसा मेंटेन राहतोय, पाण्यापासून अगदी खाद्यापासून तुमच्या पडद्याच्या मॅनेजमेंट पर्यंत सगळं रिस्कच आहे. तुम्ही कसं मॅनेजमेंट करताय त्याच्यावर आहे. बाकी ऊन वारा पाऊस त्याचं तर ते तर आहेच. तुमची ही पोल्ट्री असते एवढी मोठी इमारत, पण ती ह्या बाहेरच्या निसर्गाच्या ह्याला किती साथ देते ते पण नाही सांगू शकत, तो वेगळाच. नैसर्गिक आपत्ती येईल ते वेगळा विषय. त्याच्यानंतर तुमचं पुढं म्हणजे मार्केटमध्ये आता कोरोना सारखे हे आला होता, पूर्ण पहिला जो हे झाला ते फक्त बॉयलरलाच हे झाला ना, म्हणजे त्याच्यामध्ये किती लॉस झाला. आता ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतो म्हणून म्हणजे कंपनी लॉस गेली म्हणजे आम्ही लॉस गेल्यासारखे, कारण कंपनी चालली तर फार्मर टेकणार आहे. आणि कंपनी जर म्हणजे असं कोरोना सारखा आला, अजून काय आलं, लोकांनी त्याची शहानिशा नंतर मग ते बॉयलर शिवाय पर्याय नाही राहिला. पण अशी ती आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती आली, अशा भरपूर गोष्टी आहेत की म्हणजे जो काय येतोय ना ह्या व्यवसायामध्ये रिस्क ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, तुमचा पक्षी जाईपर्यंत, तुमची इथून निघणारी गाडी, पक्ष्याची भरून जाणारा माल कसा जातोय, म्हणजे रस्त्याने त्याचं काय म्हणजे त्यो रस्त्यावरती काय होतंय, अजून पुढे त्याला कसा मार्केट लागतंय, तो सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी निसर्गापासून ह्याच्यातलं चालणार म्हणजे पूर्ण जे कुठली दुसरी आपत्ती येणार रोगराई काय असेल त्या सगळ्याला बॉयलरला फेस करावंच लागतंय. तुम्ही आतापर्यंत एवढ्या बॅचेस घेतल्या, मला सांगा यामध्ये कोणते आजार होऊन गेले आणि तुम्ही त्यामध्ये कसं ते जसं हे केलं? ह्याच्यामध्ये आजार बऱ्यापैकी आजार पाण्यातले आजार
म्हणजे ह्याचा सगळा जो हे आहे ना ते पाण्यावरती आहे. पाण्यातले आजार म्हणजे इकोलाई वगैरे आहेत, सर्दी आहे, म्हणजे बाहेरच्या क्लायमेटच्या हिशोबाने सर्दी होती, इकोला सारखा पाण्यातला आजार आहे, आरडे सारखा असा आजार आहे की तो पूर्ण अख्खी पोल्ट्री तुमची, तुम्ही आज तुम्हाला 100 मर गावले तर उद्या 1000 गावल, नाही तर 4000 पण गावल. आरडे सारखे मोठे आजार आहेत की जे एका दिवसात पूर्ण तुमचे शेड संपवू शकतात. इकोला सारखा आजार आहे की तो तुमचा कव्हर होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शन आहे. अशा लय गोष्टी आहेत की म्हणजे बॉयलरला तुम्ही आता आज तुम्ही म्हणजे मी आज ह्या शेडवरती आहे, मी दुसऱ्या शेडवरती जातो, दुसऱ्या शेडला तिथल्या फार्मला काय प्रॉब्लेम आहे, व्हायरल प्रॉब्लेम बरेच होतात. म्हणजे असं याच्यात पूर्ण हेच आहे, तुमचे मॅनेजमेंट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पक्षी टिकला तर तुमच्या पाण्यातला कुठली रोगराई, कुठलं पाणी, तुमचं जे आता विहिरीचा सोर्स आहे आपला येणारा, त्याच्यामध्ये कुठला अजून काय येते ते आपल्याला माहित नाही. जोपर्यंत पक्षी आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपल्या पाण्यात प्रॉब्लेम आहे कशात काय. आपण आपलं काम करत राहतो, म्हणजे ज्या कंपनीने दिलेल्या असतात मेडिसिन असतात ते आपण वापरत राहतो. पण जोपर्यंत जसा पक्षी आपल्याला ऍक्शन देईल ते आपल्याला रिएक्शन त्याच्यावरती द्यावी, करावीच लागते. असं तुम्ही ठरवू शकत नाही की मी आज हे केलेलं आहे, माझा पक्षी आज असा आहे, काय नाही. आजचं आणि उद्याचं गणित वेगवेगळं असते, वातावरण वेगळं. काल दिवसभर भरपूर पाऊस होता, दिवसभर आमचे पडदे वरती होते, मॉइश्चर पकडलं होतं, पूर्ण तूस आमची ओलसर झाली होती. आज हलवले, आज क्लायमेट उघडलेलं आहे. माणसाला आज गेलो तर दवाखाना पूर्ण भरलेले आहेत, कारण कालचं पावसाचं वातावरण, आजचं उन्हाचं हे. मग ते हे तर म्हणजे पक्ष्यांना तर ते सगळं मेंटेन म्हणजे माणसासारखंच आहे. ते बॉडीला ते मेंटेन होणं आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करणं, त्याच्या ज्या अनुरूप मेडिसिन वापरणं, त्याचं काम करणं, पाडद्याचं मॅनेजमेंट ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता आपल्या शेडमध्ये एकूण किती पक्षी आहेत? आता 4800 पक्षी आहेत. पण एवढा पक्षी मी माझे दर प्रत्येक बॅच असते 4000 ते 4200 इथपर्यंत. यावेळी मला क्लायमेट जरा थोडस म्हणजे थंड वाटल्यामुळे मी यावेळी 4800 पक्षी घेतलेला. आपल्या ऍव्हरेज मर किती झाली आतापर्यंत? आतापर्यंत माझा आज 18वा दिवस आहे. माझे एक झाले असेल एक माझ्या अंदाजाने 30-35 मर झाले असेल. मला कंपनी आम्हाला 5% सूट देते की 5% मर होऊ शकते. त्याच्यावरती मर झाली तर मग त्याचा काही म्हणजे त्याला चार्जेस लागतात. म्हणजे कंपनी फिडिंग पक्षी फिडिंग करून मर हे होतं ना, मॉर्टिलिटी जर झाली, त्यानं फीड खाल्ल्यानंतर त्याची मॉर्टिलिटी झाली तर त्याचा लॉस कंपनीचा आहे आणि आपला पण आहे. त्याच्यामुळे ते कसं एक 5% तुम्हाला एक कंपनी देते, तुमचं तेवढी मर होऊ शकते. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आपलं काय काम असतं, कंपनीचं काय काम असतं? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कंपनी आपल्याला चिक्स देणार, फीड देणार, त्यांचे डॉक्टर येणार, सुपरवायझर येणार, पक्षी चिक्स देणे, फीड देणे, मेडिसिन देणे, त्याचा रोजच्या रोज त्यांचे येणारे सुपरवायझर असतील, डॉक्टर असतील, मॅनेजर असतील, त्यांची व्हिजिट होतात. त्याच्यावरती जसं म्हणजे काय चाललेलं आहे त्याच्यावरती ते आपल्याला गायडन्स करतात, काय करायचं काय नाही करायचं, आजच्या दिवशी काय करायचं. म्हणजे त्याच्या लस असतील, बऱ्याच गोष्टी कंपनी आपल्याला त्याचं नॉलेज देते, आपण ते काम करायचं. त्यानंतर आपला पक्षी एक 45-50 दिवसाचा झाला, त्याचं एक ऍव्हरेज वेट आलं कंपनीचं, पुढं मार्केटला जशी मागणी असेल ते आलं की ते सेल करतात. कंपनीच मार्केटिंग पण कंपनीच बघते आणि त्याचं काय असेल फीडचं, तिथं फीड मिलला फीड बनवणे, त्याची क्वालिटी ठेवणे, सगळं कंपनी बघते. आपण आपलं लाईट शेड आणि पाणी आपण घेतलं त्याचं म्हणजे फक्त चिक्स सांभाळणे. म्हणजे सुपरवायझर दररोज येत असतो? हा, रोज आल्यानंतर तो काय काय चेक करतो त्यामध्ये? सुपरवायझर रोज आल्यानंतर मॉर्टिलिटी, बाबा कालची किती, म्हणजे काल समजा सकाळी येऊन गेलेले आहेत तर आज सकाळी येईपर्यंत कालच्या दिवसभरात काय घडलेलं आहे, मॉर्टिलिटी किती झालेली, फीड किती खाल्लेले पक्षाने, फीड व्यवस्थित खातोय का, त्याचं ड्रॉपिंग व्यवस्थित आहे का, पडद्यांचं मॅनेजमेंट फार्मर व्यवस्थित करतोय का, भांडी व्यवस्थित साफ करतोय का, किंवा म्हणजे हे सगळं सुपरवायझरला कंपनीने एक नेमलेलं असते की हे सगळं आमच्याकडून करून घेणं हे सुपरवायझरचं काम. आणि त्यांच्यावरती बाकी मॅनेजमेंट म्हणजे तिथून अगदी पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असते की प्रत्येक फार्मला म्हणजे असे लाखोनी पक्षी प्रीमियम सारख्या, मी प्रीमियमला अग्रीमेंट मध्ये असे लाखो पक्षी प्रीमियमने टाकलेले आहेत. प्रत्येक शेडचे अपडेट त्यांच्याकडे तिथे असते. येणारा सुपरवायझर रोजचे रोज ते मॉर्टिलिटी, फीड किती खाल्लेले, फीड व्यवस्थित जाते का, पक्षी चांगला आहे का, पक्षासाठी काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याचं गायडन्स आम्हाला करतात. आणि हे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड ठेवतात की कालची कंडिशन काय, आजची कंडिशन काय, वेळ बघतात. अशा सगळ्या गोष्टी पूर्ण मॅनेजमेंट कामाला लागलेलं असतं. पूर्ण जेवढा चिक्स टाकलेला हॅचरी मधून पक्षी निघाल्यापासून ते लिफ्टिंग होईपर्यंत, दुसरी बॅच ची तयारी बर्निंग करेपर्यंत पूर्ण मॅनेजमेंटला रोजच्या रोज फार्मर, सुपरवायझर आणि त्यांचे वरचे मॅनेजमेंट रोजचं हे सगळं टच मध्ये राहूनच करावं लागतं. आपण यासाठी ही सगळी माहिती घेत असतो कारण की प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळे अनुभव आलेले असतात. जसं की आपण बघतोय
त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं फार्म तयार केलं, म्हणजे स्वतः त्यांनी सगळी सोय केली, स्वतः पक्षी विकत घेतले, स्वतः सगळं मॅनेज केलं आणि त्यातून त्यांना अनुभव आल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगकडे वळाले. म्हणजेच प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात, तसंच यांचं काहीच आहे. तर मला सांगा, जेव्हा ते पक्षी न्यायला येतात, 45 दिवसांचा पिरियड पूर्ण होतो, त्यावेळेस पक्षी न्यायला आल्यानंतर ते काय काय बघतात आणि कसे ते पक्षी लिफ्ट करतात? कसं असते, आता आज सुपरवायझर आल्यानंतर त्यांची पुढची मार्केटची डिमांड काय आहे, 2500ची साईज पाहिजे, 2 किलोची पाहिजे, 3 किलोची पाहिजे. मग त्या ह्याच्यामध्ये आपला पक्षी बसत असेल, म्हणजे त्यांना आपल्या पक्षाची ऍव्हरेज साईज, म्हणजे दर 4 दिवसाला सुपरवायझर वेट घेत असतात. त्याचं एक चार्ट असतोय की एवढं फिडिंग करतो तर एवढं वेट आहे. तर त्याचं एक सरासरी 45 दिवस झालेत, 50 दिवस झालेत किंवा अगदी 40 दिवसात कंपनीला पुढनं काय डिमांड येते. आणि माझ्या शेडला समजा कंपनीला साईज 2.5 किलो पाहिजे, माझ्या शेडला साईज 3 किलो आहे, दुसऱ्या शेडला 2.5 किलो, तिकडचं लिफ्टिंग होणार. माझ्या शेडची साईज आहे 2800, 3 किलो किंवा अगदी 2.5 किलो, 2700. जे मार्केटमध्ये मागणी आहे, माझ्या शेडला एवढा पक्षी, मग ते त्याचं लिफ्टिंग बुकिंग पडतं. बुकिंग पडल्यानंतर सुपरवायझर, त्यांचं लिफ्टिंग सुपरवायझर वेगळे असतात, ते येतात. त्यानंतर आपल्याला लेबर शोधावे लागतात. असं नाही की आपण फक्त चिक्स आणला, कंपनीनं दिला, आपण त्याला खाद्य घातलं, हे झालं. पण एवढा 4000-5000 पक्षी भरणं तुम्ही एकटे भरू शकत नाही. किंवा तो सुपरवायझर, एक येणाऱ्या गाड्या असतात, ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये म्हणजे कोंबड्या भरतो, एक 20-20चे काटे असतात, त्या 20 पक्षी एका वेळी भरतो. ज्यावेळी जाळीच्या गाड्या तुम्ही रस्त्याने फिरताना बघत असतात, त्या गाडीतला माल ज्यावेळी समजा त्या गाडीत 1000 पक्षी बसतो किंवा 2000 पक्षी, तो एकदम तो 2000 पक्षी बसत नाही. त्यात 20-20च्या काट्याने ज्यावेळी पक्षी भरत असतो ना, त्यावेळी राहिलेला पक्षी तिथे एका जागेवर बसून गरम झालेला असतो. त्यामुळे ती गाडी लय तर मॅक्झिमम अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तो 1000-2000 काय त्यांचा जे पक्षी असेल तो त्यात गेलाच पाहिजे. त्यासाठी तुमचे लेबर तेवढे पाहिजे, ते लेबर तुम्ही बाहेरून आणायचे. सुरुवातीला लेबर घेत होते 50 पैशांनी, म्हणजे 50 पैसे एका पक्षाला भरायचे घेत होते. आताचा रेट ₹1 ते ₹1.20 पर्यंत गेलेला आहे. आणि ते लेबर भेटत नाहीत. म्हणजे ते लेबर तुम्हाला लिफ्टिंग आहे माहिती आहे, मग त्यावेळी तुम्ही सुपरवायझर, मग तुम्ही 10-20 माणसं, 60-10 माणसं आणणे, तो 20-20 पक्षाचे काटा करून देणे, ही तुमची जबाबदारी असते फार्मरची. त्याच्यामध्ये गाडीवाले देतात 50 पैसे, 60 पैशांनी प्रत्येक बर्डला गाडीवाल्यांचे असतात. त्यानंतर राहिलेले वरचे 40 पैसे, 50 पैसे फार्मर देत असतो. पण मार्केटची डिमांड जे 50 पैशाची होती, त्या लेबर लोकांच्या आज ₹1 ते ₹1.20 पर्यंत गेले. तर मला सांगा की आपल्याला साधारणतः रेट किती मिळतो, त्याचं कसं ते कॅल्क्युलेशन असतं सगळं? कसं असते रेटचं, कंपनीचा एक म्हणजे वजनाला ₹5 ते ₹6, ₹7. तुमचा कसा फीड खातोय, म्हणजे फीड FCR म्हणून असतंय. तुमचं एवढं फीड खाल्ल्यानंतर एक रेशो असतो, एवढं फीड खाल्ल्यानंतर म्हणजे सरासरी बाबा 2.5 किलो फीड त्याने खाल्लं किंवा 3 किलो फीड खातोय, त्याचा एक चार्ट असतो की तेवढं फीड खाल्ल्यानंतर तेवढं त्याने वेट दिलं पाहिजे. मग तो जो काय फरक निघेल, जर त्या चार्टनुसार पक्षी, म्हणजे जे ठरलेलं असते कंपनीचं FCR म्हणून, त्याच्यानुसार जर पक्षी असेल तर ठीक आहे. मग जर पक्षी ड्रॉपिंग मध्ये तुमचं हे झालं असेल, पक्षी आजारी पडला असेल, त्यावेळी तेवढं वेट ते देऊ शकला नाही तर तो लॉस असतो. तो लॉस काय फार्मरच्या ह्याच्यातूनच जातो. म्हणजे कंपनीचं ऍव्हरेज ठरलेलं असतं, एवढं फीड खाल्ल्यानंतर एवढं वेट दिलं पाहिजे. त्या वेटला जर पक्षी कमी पडला, जास्त झाला, चांगला म्हणजे बॅच चांगली बसली तर पैसे तर भरपूर भेटून जातात. कधी कधी बॅचेस बसत नाहीत, म्हणजे FCR बसत नाही, फीड जास्त खाल्लेलं असतं आणि वेट तेवढं भेटलेलं नसतं. मग कंपनीनं सगळा खर्च केला असता, ती कंपनी ते सगळं म्हणजे वजा करूनच फार्मरला बिल यायचं असतं. जसं की तुम्ही एक पॉइंट त्यात म्हटला की FCR नावाचा पॉइंट, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी. FCR म्हणजे कसं असतं, कंपनीचं एक ऍव्हरेज ठरलेलं असतं की एवढं 2.5 किलो वेट यायला एवढं फीड खाऊ शकतो. म्हणजे एक त्याचा एक ऍव्हरेज रेशो असतोय, म्हणजे नाही का, त्याच्यानुसार एक ठरलेलं असते कंपनीचं की एवढ्या फीड मध्ये एवढा पक्षीचं वेट आलंच पाहिजे. त्याला म्हणतात FCR. म्हणजे कसं होतं, फीड तुमचा पक्षी खातोय, म्हणजे आता FCRचं एवढं पण मला जास्त डीप मध्ये हे नाही, तर FCRचा विषय तोच असतो की तुमचा एवढं, म्हणजे कंपनीचं एक स्टँडर्ड ठरलेलं असते की एवढा फीड खाल्ल्यानंतर एवढं त्याने ऍव्हरेज देणं गरजेचं आहे. मग त्यानुसार कंपनी एक FCR म्हणून त्याला एक हे केलेलं असते की तुमचं एवढं वेट आलेलं आहे, मग एवढं फीड गेलेलं आहे, टोटल एवढं टन गेलं फीड, तुमचा माल विकला गेला, एवढं टन तुमचं फीड गेलेलं आहे. मग ते ऍव्हरेज वेट एक स्टँडर्ड नुसार ठरलेलं असते. मग तसा हे असतो, तर FCRचा विषय असतो. आता तुम्ही यामध्ये पूर्ण सेटल झालेला, तर मला आता काय सांगाल, हा अनुभव आता तुम्ही काय सांगाल तुमच्या शब्दात? मी आहे पण स्टेबल असलो तरी काय माहिती का, की ह्या जे आता एवढी इमारत त्या काळात त्यावेळी झालेली म्हणून मी आज ही शेड, नवीन शेड बांधणं, आज मार्केट कॉस्टिंगच्या हिशोबात मी दुसरं शेड बांधू शकत नाही. पण माझा तर आलेला अनुभव असा आहे की
आज ही शेड आहे, ह्या शेडला 5 वर्ष झाल्यात, अजून 5 वर्ष शेड ही होईल, त्यात बॅक्टेरिया दिवसेंदिवस राहील, ही इमारत हळूहळू ही होत जाईल. म्हणजे कुठल्याही गोष्टीतला मेंटेनन्स चालू होतो, तुमचं माणूस असो ना ते इमारत असो. ह्या ज्यावेळी इमारतीचं अजून 5 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, त्यावेळी या इमारतीचं मी मेंटेनन्स करेन, ह्या भांड्यांचा मेंटेनन्स करेन, त्यावेळीच मी पुढे एक फार्मिंग करू शकतोय. नाहीतर तुम्ही हे काही लॉंग लाईफ नाही, ह्याचं मेंटेनन्स चालू होणार, तुमच्या बॅक्टेरिया येत राहणार, तुमच्या तेवढ्या बॅचेस बसतील नाही बसतील, भविष्यातलं मार्केट काय राहील आणि तुमची इमारत किती साथ देईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतः किती काम करू शकताय. आता मी काम करतोय, मला त्यातलं नॉलेज आहे, उद्या भविष्यात माझे मेंटेनन्स चालू होईल इमारतीचा, माझ्या भांड्यांचा मेंटेनन्स चालू होईल, त्याच्यानंतर माझा खालचा कोबा असेल किंवा माझी जाळी असेल, ह्या सगळ्या गोष्टीला खर्च करावाच लागेल. त्याच्यानंतर म्हणजे ते दिवसेंदिवस त्याची एक ही होत जाणार आहे, म्हणजे त्याची कंडिशन खालावत जाणार आहे. त्यानंतर मी स्वतः काम करू शकत नसतो, तर मला लेबर आणणं आहे. म्हणजे हा व्यवसाय जो आहे तो तुम्ही म्हणजे आज तुमच्याकडे तुम्ही एखादी गाडी घेतली किंवा तुम्ही एखादी कंपनी केली, दुसरी कंपनी करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुमची इमारत ही दिवसेंदिवस मेंटेनन्सला येणार आहे, त्या मेंटेनन्स तुम्ही करायचा आहे. त्यानंतर तुमच्या कामाची क्वालिटी ठेवायची. तुम्हाला जमत नसलं, उद्या लेबर लागतोय, तुम्हाला लिफ्टिंग करणारे लेबर भेटले पाहिजेत. आज कितीतरी फार्म बंद आहेत, लेबर नाहीत. कॅपॅसिटी तुमच्याकडे भांडवल होती म्हणून तुम्ही 40,000ची कराल, 50,000ची करा, पण तुम्ही लेबर नसले तर तुम्ही काहीच नाही. आता माझा आवाक येते, मी 5,000चा फार्म आहे, माझं तेवढं वय, मला ती आवड आहे, माझी शेती बघत मला इथले ते होते म्हणून. पण तुमच्याकडे भांडवल आहे, आज तुम्ही साताऱ्यासारख्या समजा सिटीत राहताय, कुठेही राहताय, कोरेगावमध्ये राहताय किंवा तुमच्या गावापासून लांब राहताय. मी आंबवड्यात राहतो, हे शेड माझं किनीच्या नजीक आहे. तर मी सगळं माझं तेवढं वयात आहे, माझं येणं जाणं होतंय. म्हणजे माझा बाबा चला ठीक आहे, कॅमेरा आहेत, काय कळतंय, मी तेवढा अपडेट आहे, म्हणून भविष्यात ज्यावेळी माझं वय वाढेल तेव्हा मी हे सगळं नाही करू शकत. मग तुम्हाला लेबर शिवाय पर्याय नसेल, आणि लेबर नसेल तर माझं शेड बंद आहे. हे अनुभव आता येत आहेत. म्हणजे लोकांच्याकडे पैसे आहेत किंवा कर्ज काढून लोकांनी शेड बांधले, सगळं झालं, लेबर शिवाय कितीतरी फार्म बंद आहेत आता. मला सांगा, एखाद्याला यामध्ये सुरुवात करायची असेल तर त्यांनी कमीत कमी किती पक्षापासून सुरुवात करावी? आता शेवटी सुरुवात करायची म्हणजे पैशाशिवाय हा विषयच नाही. तुम्हाला अगदी कमीत कमी 3,000 स्क्वेअर फूट तरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं, तर तुम्हाला कमीत कमी 3,000चं तरी पोल्ट्री पाहिजे. की बाबा चला ठीक आहे, त्यात ज्यावेळी तुम्ही 3,000 स्क्वेअर फूट पोल्ट्री बांधाल त्यावेळी कुठेतरी तुम्हाला 1900, 1800, 2,000 पक्षी पडेल. तुम्हाला 3,000 पक्षी तुम्ही स्क्वेअर फूट बांधले म्हणजे तुम्हाला 3,000 नाही भेटत. माझंही 7,000 स्क्वेअर फूट आहे, मला पक्षी भेटतोय 4,000, मला रिझल्ट लय चांगला भेटतोय. 5,000ला जेवढा रिझल्ट भेटत नाही 5,000 पक्षाला, तेवढा रिझल्ट मला 4,000 पक्षात भेटतो. कारण कसं 1.2 ने किंवा 1.3 ने तुम्हाला एक स्क्वेअर फूट म्हणजे बघितलं पाहिजे ना. तुम्ही गर्दी करून तर तुम्हाला ऍव्हरेज भेटणार नाही. एका रूम मध्ये 2 लोक एक जण राहणे आणि 10 लोक राहण्यात फरक आहे. वातावरणात, तुमच्या खायला, तुम्हाला जे भांडे असतात त्या सगळ्या गोष्टीत फरक पडतो. तर तुम्ही तुमच्याकडे भांडवल असेल तुम्ही मोठ्या प्रमाणात बांधू शकता. कमीत कमी 3,000 स्क्वेअर फूट बांधणं तरी सुरुवात करायला, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला काम केल्यासारखं, त्याला छोटं शेड म्हटलं तरी तुम्ही तुमची शेती वगैरे बघत करू शकता की 1800-1900 पक्षी पडू शकतो त्याला. सुरुवात करताना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सोबतच आपल्याकडे अजून एक ऑप्शन असतो, जे तुम्ही सुरुवातीला त्याचं सांगितलं की मी पहिल्यांदा स्वतः सगळं केलं. मग त्या दोन्हीमध्ये सुरुवात ज्याला करायची आहे सुरुवात, तर त्याने कोणता ऑप्शन दोन्हीतला निवडावा? भांडवल असेल तर ओपन फार्मिंग पण करू शकतो. पण ओपन फार्मिंग मध्ये तुम्हाला फीड क्वालिटी मग तुम्ही कंपनीकडून घेताय किंवा स्वतः फीड बनवू शकता. स्वतः बनवलं तर ते फीडची क्वालिटी तुम्हाला सगळं भेटतं, बाजारातनं भेटतं. त्यासाठी काय लागणार, सोया असेल, मका असेल, 10% असेल, ते तुम्हाला कशा पद्धतीने भेटते, काय क्वालिटीचं भेटतंय, मेडिसिन तुम्ही कसे वापरताय, त्याच्यामध्ये तुम्ही फीड कसं बनवताय, त्या फीडची क्वालिटी आहे का नाही, किंवा तुम्ही बाहेरनं घेताय मग ते फीड तुम्हाला बाहेरनं घेताना त्या फीडचे तेवढे चार्जेस तुमच्याकडे तुम्हाला भरावेच लागणार आहेत. कंपनीचं येणारं फीड तुम्हाला क्वालिटीच येणार. तुम्ही कुठल्या कंपनीचं वापरताय, कसं वापरताय याच्यावर आहे. स्वतः बनवायचं म्हटलं तर ती तुम्हाला क्वालिटी जपता आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटशी फाईट करता आली पाहिजे. तुमचा मार्केट रेट तुम्ही नाही ठरवू शकत. एक काय कंपनी आहेत, म्हणजे कंपन्यांचे रेट निघतात रोज. SK पटेल असेल, बारामती अॅग्रो असेल, नंदा ग्रुप असेल, अशा कितीतरी कंपन्या आहेत की त्यांनी रेट ठरवायचे. त्या रेटला फॉलो करत मग मार्केटमध्ये कंपनी चालते, ट्रेडर चालतात. असं म्हणजे तुम्ही ओपन फार्मिंग कराल त्यावेळी त्या मार्केटशी रिलेटेड तुम्हाला ट्रेडर शोधणं आहेच. त्यानंतर ट्रेडर बरोबर तुम्ही किती त्या रेटला किती मायनस करताय, प्लस तर तुम्ही करू शकत नाही. जे कंपनीचा रेट तुम्ही ठरवू शकत नाही.
काल 100 होता, उद्या 80 निघालाय, 90 निघालाय, त्याच्याशी तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे- तुम्ही रेट बघणे, त्यानंतर तुम्ही काय ट्रेडरला मायनस देणे, हे तुमचं फार्मरचं काम आहे. फार्मरच्या हातात काहीच नाही. म्हणजे सगळ्याची प्रोसेस असते ती स्वतःला करायला लागते. आणि या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आपल्याला काही करायची करावं गरज लागत असते. नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुमचं लाईट आहे, शेड आहे, पाणी आहे, तुमचा रस्ता व्यवस्थित आहे, गाड्या आहे, वाहनं येतात जातात, तुम्ही काम करा, आणि तो विषय आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये. असे कितीतरी लोक आहेत. आता आमच्या तिकडचे म्हणजे स्वतःची कंपनी आहे विश्राम फाळके, जे स्वतः ओपन फार्मिंग काय 2000 मला वाटते 1990-95 मध्ये करत असतील ओपन फार्मिंग. आज स्वतः त्यांचा फार्म म्हणजे हे आहेत, स्वतःचे पण शेड आहेत, काही शेड कॉन्ट्रॅक्ट केलेले त्यांनी, अटोल फार्मिंग म्हणून मोठी कंपनी आहे. असे पण काही लोक आहेत की ह्याच्यातून स्वतःच करत राहिले आणि त्यांनी कॅपॅसिटी वाढवत राहिले. आता आमच्यासारखे काय झाले ते थोड्या वेळातच म्हणजे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बरं वाटलं. तर मला हे सांगा की असा कुठला अनुभव आला की तुम्हाला एका पक्षाचं वेट जेव्हा लिफ्टिंग होतं त्यावेळेस वेट जास्त बदलेलं, आणि ते वेट किती होतं? आता तरी सरासरी कंपनीने एक वेळ पक्षी माझ्याकडे 60 दिवस राहिला होता, तो 5 किलो पर्यंत त्याचं ऍव्हरेज वेट गेलं होतं. 60 दिवसापर्यंत पक्षी माझ्या शेडला होता प्रीमियमचाच. तर एक 5 किलो पर्यंत नर होता, त्याचं वेट जास्त असतो, तो एक 5 किलो पर्यंत गेलेला. मादी होती ती एक 4-4.5 किलो पर्यंत त्याचं वेट गेलं होतं. पक्षी गेल्यानंतर प्रोसेस कशी असते आपल्याला दुसरे पक्षी मागवताना, तो किती पिरियड असतो मध्ये? पक्षी गेल्यानंतर तुमचं हे जे तूस टाकले, हे खत जे तयार झालेले ते खत काढून घेणे, त्यानंतर हे जर रश्या असतील भांडी अडकवायच्या, रश्या काढणे, भांडी काढणे, पूर्ण हे शेड म्हणजे धुवून घेणे, भांडी धुवून घेणे, त्याच्यानंतर मग कंपनीला कळवणे, मग कंपनीचा लोक येतात, मग ते रश्या वगैरे सगळं त्यांचं एक सुपरवायझर येतात, रश्या काढल्या, धुतल्या, टाक्या धुतलेल्या आहेत, खालचं फ्लोरिंग धुतलेलं आहे, आणि बर्निंग करतात. बर्निंग म्हणजे गॅसचं हे असते, त्याने हे सगळं बॅक्टेरिया जाळून घेतात. हे सगळं ज्यावेळी त्यांचा ओके रिपोर्ट जातो बर्निंग सुपरवायझरचा, की रश्या धुतलेले आहेत, भांडी धुतलेले, टाके धुतलेले आहेत, सगळं शेड ऑल ओके झालेलं, त्यानंतर त्यांचा रिपोर्ट जातो. मग त्यावेळी एक शेड्यूल पडतं कंपनीचं, शेड्यूलला नाव येतं, त्या नावानंतर चिक्सचं बुकिंग हॅचरीजला कंपनी करते. मग एक शेड्यूलनुसार कंपनी पक्षी, मग तो अगदी आला तर एक कधी कधी मार्केटमध्ये गरज असेल, चिक्स कमी असतील तर 8व्या दिवशी पण येतो, कधी कधी 15 दिवसानं पण येतो. समजा आपलं पुस्तक क्लोज झालं, एक पुस्तक असतं की आपल्याला दिलं असतंय की एवढं फीड आलं तुम्हाला, एवढा चिक्स तुमचा आला, यातली मॉर्टिलिटी एवढी गेली, आणि एवढा पक्षी तुमच्याकडून सेल झाला. तर त्याचं सगळं एक हे असते, पुस्तक असते, ते तिथं क्लोज होतं. त्यानंतर काय असेल ते बिल आपल्याला भेटते एक 8 ते 10 दिवसामध्ये. आणि पुढचं आपलं शेड तयार झालेले बर्निंग सुपरवायझरने एकदा रिपोर्ट दिला की कंपनी पुढे बुकिंग करणे वगैरे सगळं भांडवल कंपनीच लागतं. तुम्ही शेतीसोबतच हा जोडधंदा म्हणून निवडला, तर मला सांगा एखाद्याला निवडायचं असेल तर त्याने फक्त याच धंद्यामध्ये उतरावं की फक्त तुम्ही जसं निवडले जोडधंदा म्हणून निवडावं? नाही, तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही हे करताय, कारण आता ते मार्केटची कॉस्ट आणि हा पूर्ण धंदा कंपन्यांच्या जीवावर आहे. तुम्ही ओपन फार्मिंग करू शकता, पण तुमच्याकडे तेवढं भांडवल रिस्क घ्यायची तयारी असेल तर, नाही तर मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं. मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना पण तुम्ही विचार केला पाहिजे की बाकीचं सगळं तेवढ्या भांडवलामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करावं का दुसरा अजून काय व्यवसाय त्यातनं काय करता येईल, असं हा आवडीचा विषय प्रत्येकाचा, म्हणजे स्वतःच्या मेंटॅलिटीचा विषय की काय केलं पाहिजे. आता मला वाटत होतं की बाबा चला ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करूया, किंवा म्हणजे पोल्ट्री फार्म टाकूया, शेतीला जोडधंदा होईल. कारण जनावरांचं पण काय ते मला शक्य नव्हतं, ते रोज चारा आणि हे कसं आहे एका जाग्यावरती सगळं येऊन पोच होते. कंपनीचे लोक येतात, मॅनेजमेंट सगळं एका जागेवर नाही, इथं यायचंय आणि इथूनच घरी जायचंय. असं कुठं मला बाहेर जायला खाद्य आणायला जायचं नाही, मला पक्षी घेऊन कुठेतरी विकायला मार्केटमध्ये बसायचं नाही, काही करायचं नाही. मला माझ्या इमारतीमध्ये मला इथंच थांबायचंय, मला इथंच पोच होणारे फीड, इथंच चिक्स पोच होणारे, इथूनच माझा तयार झालेला माल जाणार आहे, मला इथून कुठं जायचं नाही. मग माझी शेती मी हे इथं एका जागेवर करू शकतो. त्यामुळे मी दुसरा कुठला व्यवसाय मला गाय गोठा वगैरे ते वाटलं नाही, की माझी तेवढी कॅपॅसिटी तयारी नव्हती, की मी म्हणजे तेवढं फिजिकल वर्क इथं गरज नाही. फक्त इथं टाइम टू टाइम आहे आणि मॅनेजमेंट एवढाच विषय. काम कमी आहे, फक्त वेळेत आहे आणि थोडस किचकट आहे, एवढाच विषय. आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपण छोटा का होईना पण व्यवसाय टाकावा. तर व्यवसाय टाकण्यासाठी तो म्हणतो की भांडवल कुठून आणायचं, काय आणायचं, त्याच्या डोक्यात अनेक कल्पना येतात की आपण हा व्यवसाय करू. मग त्यामध्ये त्याला निगेटिव्ह काहीतरी मिळतं की नाही यामध्ये ही रिस्क आहे, मग दुसरा शोधतो त्यामध्ये पण ही रिस्क आहे. मग त्याने
व्यवसायात उतरण्यासाठी कशी तयारी करावी, मला शेवटला सांगा, व्यवसायात उतरण्यासाठी त्यांनी कशी तयारी करावी आणि त्याच्या डोक्यात जे कल्पना आहेत त्या सतत उतरवण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर एकतर व्यवसाय करायची स्ट्रॉंग मेंटॅलिटीनेच काही करायचं असेल ते पूर्ण मेंटॅलिटी करून मग हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय हे काय होईल ते काय होईल ह्याच्या तयारीनं होऊ शकत नाही. तुम्हाला जर करायचंय तर मग ती काय पुढे जो रिझल्ट भेटेल त्या रिझल्ट नुसार तुम्ही त्याला फेस केला. आता माझी स्वतःची पोल्ट्रीला झाले 6 वर्षे. त्याच्यामध्ये माझा 1 वर्षाचा काळ गेला कोरोनामध्ये बंद. त्यानंतर माझा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला पोल्ट्रीचा. तिथं माझे जवळजवळ 18 महिने 20 महिने गेलेले. मला रस्ता पुन्हा म्हणजे रिकव्हर व्हायला मी अक्षरशः पोल्ट्रीचं म्हणजे मला विकायची परिस्थिती आली होती. कारण माझे बँकेचे हप्ते जात नव्हते, मला रस्ता नव्हता, त्यामुळे माझं सगळं पोल्ट्री बंद पडून होती. माझ्या शेतीतनं तेवढे माझं 1 वार्षिकच ना ऊसाचं वगैरे येणारे म्हणजे किंवा त्याच्यासाठी लागणारं भांडवल मी ह्यातनच वापरतो. माझा घर खर्च काय असेल काय नसेल ते मी मला एक सायकलला हितनं पैसे येत राहतात. ते सगळं माझं 2 वर्ष स्टॉप झालेलं. कोरोना आला, माझी पोल्ट्री त्यावेळी नवीन होती. ते ह्या सगळ्या फेस करून गोष्टी गेलेलो आहे. 5 वर्षामध्ये मी 2.5 वर्ष तर माझी पोल्ट्री ह्या म्हणजे हे आलेली आपत्ती कोरोनाची, त्यानंतर झालेला रस्त्याचा विषय, ह्या सगळ्यातनं मी फेस करत आज हित आहे. म्हणजे ज्यावेळी मी 50,000 20,000ची बी बिल घेतलेली आहेत आणि 1,20,000चं पण बिल घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ती कंडिशन तुम्ही मेंटली किती तिथं फेस करू शकता त्याच्यावर आहे. आणि आपल्याला यामध्ये संयम पण टिकून राहणं पण महत्वाचं असतं भरपूर. हो, टिकून राहणं. आता आज माझा तो रस्त्याचा विषय मला कधीच म्हणजे कोरोना येईल कधी वाटलं नव्हतं. तो कोरोना आला, माझी त्यावेळी 3री बॅच होती. त्याच्यानंतर कोरोना येऊन गेला, त्यानंतर 1 बॅच झाली. त्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की मी ही प्रॉपर्टी खरेदी केलेली, मला ह्या प्रॉपर्टीला कधी रस्त्याचा प्रॉब्लेम येईल. तो प्रसंग मला जवळजवळ 2 वर्ष गेला फेस करा की माझी पोल्ट्री मला म्हणजे बंदच करावी लागली. पूर्ण बंद झालं होतं माझं. ह्या जवळजवळ 2-2.5 वर्षाचा काळ तुम्ही भांडवल घालून तुमचा येणारे काय पगाराची रक्कम येत होती ते सोडून मग त्याच्यावरती त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या मागे असणारी फॅमिलीची जबाबदारी घेऊन हे मी फेस केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुमची मेंटॅलिटी असेल तर तुम्ही काही करू शकता. तुमची मेंटॅलिटी नसेल तर तुम्ही मग तुम्हाला काय कशातच काय चांगलं वाटणार. तुम्ही 10 धंदे करून बघितले तरी काय होणार ना. बरोबर बरोबर. तर आपण बघितलं एक उत्तम नियोजन आणि एका उत्तम नियोजनाने त्यांनी आता स्वतःचा तो आता एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे केले ते अतिशय सुंदररित्या मॅनेज करतात ते. आणि त्यांनी लेबर वगैरे कुठलाही ठेवलेला नाही आणि ते स्वतः सगळं मॅनेज करतात. दररोज अपडाऊन करतात ते. आणि जसं की ते म्हटले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आपल्याला आपल्याला जास्त काम करावं लागत नाही. कंपनीचे दररोज सुपरवायझर येतात, ते सगळं बघून जातात. तर दादा, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली आणि तुमचा मोलाचा वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहोत. आणि आता तुमची जी पुढची वाटचाल असणार आहे यामध्येच, तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.